भारत सरकारने सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये जाहीर केलेला आहे, पण यावर्षी शेतकऱ्याला 4,892 मिळत नव्हतं। त्याचं कारण काढणीच्या काळामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि सोयाबीनचा मॉइश्चर वाढलं, ओलावा वाढला आणि ही गोष्ट कळली की भारत सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि पीयूष गोयल साहेब या दोघांनी निर्णय केंद्रातून जाहीर केलं। आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्याच्या विनंतीवरून 4 दिवसापूर्वी हा निर्णय झालाय। निर्णय काय? नाफेड 12% ओलाव्याचं सोयाबीन खरेदी करायचा निर्णय आहे, परंतु ओलावा 15%। मग करायचं काय? शेतकरी आपला माल सेंटरवर घेऊन जात होता, पण तिथं खरेदी होत नव्हती का तर नियम अडथळे येत नव्हता। ते नियम बाजूला सारून आता ओलावा म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण 12च्या ऐवजी 15चं स्वीकारायचं नाफेडने जाहीर केलेलं आहे। आत्ता शेतकऱ्याला हमी भाव म्हणजे 4,892 मिळणार आहेत। ज्या ठिकाणी केंद्र कमी आहेत त्या ठिकाणी मागल तेवढे केंद्र द्यायचं भारत सरकारने जाहीर केलेलं आहे। शेवटचा दाना शेतकऱ्याच्या घरात असेपर्यंत खरेदी चालू राहील अशी जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। म्हणजे आता हमी भावाचा प्रश्न मिटलेला आहे। दुसरा प्रश्न, बाजारामध्ये शेतकऱ्याला आणखीन भाव वाढून मिळू शकतात का? बेशक। अडचण काय? देशामध्ये 70 लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड तयार होती, 60 लाख मेट्रिक टन पोल्ट्रीला जाती, 10 लाख मेट्रिक टन पशुधनाला जाती, 70 लाखचे ग्राहक आहे, 90 लाख उत्पादन आहे। ज्या वर्षी ही 20 लाख मेट्रिक टन जगात जाईल त्याशी सोयाबीनचा भाव वाढतो, ज्या वर्षी निर्यात होऊ शकले नाही सोयाबीनचा भाव पडतो। अशी जी परिस्थिती आहे, यावर्षी एक नवीन संकट शेतकऱ्यासमोर आलंय। सोयाबीन आमचं विकायला आलं की भारत सरकारने मक्यापासून आणि तांदळापासून इथेनॉलला परवानगी दिली। मक्याची आणि तांदळाची डी-ऑइल केक बाजारात आली 20 लाख मेट्रिक टन, हे 90 लाख मेट्रिक टन, हे 20 लाख मेट्रिक टन, 110 लाख मेट्रिक टन झाले। याच्या दरातलं अंतर बघा, मक्याची पेंड 14 रुपये किलो, तांदळाची पेंड 22 रुपये किलो आणि सोयाबीनची पेंड 42 रुपये किलो। 14 रुपये किलो आणि ते बी प्रोटीन 51%, 42 रुपये किलो प्रोटीन 46%। मक्यामध्ये प्रोटीन जास्त, पैसे कमी, म्हणून सगळ्या पोल्ट्रीवाल्यांनी खरेदी मक्याच्या DOC कडे केली। पण सोयाबीनचा भाव चांगला शेतकऱ्याला मिळत नव्हता। भारत सरकारने ही पेंड निर्यात करायची ठरवली, पण निर्यातीमध्ये एक अडचण आली। जगामध्ये DOCची किंमत 3200 रुपये क्विंटल आहे, आमची 42 रुपये क्विंटल आहे। मग आम्हाला ग्राहक आहे का? ग्राहक आहे। ग्राहक जगात का आहे? जगात ग्राहक आहे त्याचं कारण आमची नॉन GM पेंड आहे आणि म्हणून आता जगात ही पेंड पाठवण्यासाठी आपण 1000 रुपये अनुदान द्यायचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता खाजगी बाजारात सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी 6000ची जी घोषणा केली ते 6000 रुपये मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करता येईल खाजगी बाजारामध्ये त्या सगळ्या गोष्टी करायचं काल पीयूष गोयल साहेब, शिवराज सिंग चौहान साहेबांनी निर्णय केलाय। ही माहिती आपल्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे जावी ही अपेक्षा। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत तिजोरी आणली, त्याच्यातून नरेंद्र मोदी अदानीचा फोटो बाहेर काढून सांगितलं की एक घेतो सेफ। काय भूमिका आहे? एक मिनिट लक्षात घ्या, राहुल गांधी अदानीच्या विरोधात फार बोलत होते लोकसभेला। एक दिवशी अचानक त्यांच्या भाषणातून अदानी निघून गेला। शरद पवार साहेब अदानीच्या हेलिकॉप्टरशिवाय फिरतच नाहीत किंवा शरद पवार साहेबाच्या प्रत्येक कार्यक्रमात अदानी दिसतात। हाय काय प्रकार आहे? त्यांना ह्यांची गरज जास्त भासवण्यासाठी असा विरोध करतात का मला माहित नाही, परंतु पडद्याच्या मागे गेलं तर काय सगळ्या जनतेला माहिती आहे। यांचंच प्रोडक्ट आहे ते, पण आता आमच्या नावानं कार्यक्रम करायचा काही अर्थ नाही असं मला वाटतं। एकंदरीत असं म्हणलं जातं की मराठवाड्यात कापसाचा पट्टा भरपूर आहे आणि कापूस पट्टा असूनही अजून भाव नाही त्या कापसाचा। जसं ओलाव्याचं प्रमाण सोयाबीनमध्ये तसंच ओलाव्याचं प्रमाण कापसामध्ये आणि म्हणून कापसाचं आणि सोयाबीनच्या दोन्ही ओलाव्याचा परतावा
राज्य सरकार द्यायला तयार आहे. खरेदी केंद्राची संख्या वाढवायला आम्ही तयार आहे. सगळ्या FPOच्या माध्यमातून खरेदी करायचा निर्णय आम्ही करणार आहे. जिथं जिथं गरज असेल शेतकऱ्यांनी आमच्याशी सरकारशी संपर्क साधावा. त्या प्रत्येक ठिकाणी केंद्र पण निघल आणि ओलाव्याचं फरक राज्य सरकार देईल आणि हमी भावानं पूर्ण खरेदी होईल. थँक्यू.